जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट फर्स्ट ॲज पर NEP 2023 पॅटर्न यांचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा हे आपण पुढच्या 10 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तसेच तुमच्या येणाऱ्या पुढच्या परीक्षा कधी होणार आहे याबाबत सुद्धा आपण माहिती दिलेली आहे. त्याची पुढील परीक्षा कधी होणार आहे त्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. तसेच तुम्हाला ABC ID क्रिएट करणं आवश्यक आहे, तर त्या संदर्भातला माहिती देणारा पण व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अदरवाईज विद्यार्थी मित्रांनो, तुमचा फॉर्म चुकला तर तुम्हाला खूप मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल. त्यामुळं एकदा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. याच्यामध्ये तुमचा कोर्स कसा कंप्लीट करायचा, पहिली प्रोफाईल जर का कोर्स कंप्लीटेड दाखवत नसेल तर कशा पद्धतीने करायचे आहे, कोणते डॉक्युमेंट एक्झाम फॉर्मसोबत जोडायचे आहे आणि बाकीच्याही देखील काही टेक्निकल गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर चला तर मग आपण बघूया आता फॉर्म कसा भरावा. फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. त्या ठिकाणी ते एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, त्यामध्ये क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक्झाम ऑनलाईन दिसेल. इथे कुलगुरू आणि परीक्षा संचालक यांचा फोटो दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये 4 नंबरला एक्झाम फॉर्म ऑनलाईन म्हणून टॅब दिसेल. तर या एक्झाम फॉर्म ऑनलाईन बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक्झाम फॉर्म दिसेल ऑनलाईन. थोडंसं खालती आणखीन स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक्झाम फॉर्म डेट्स म्हणून दिसून येतील. त्यावरती जर का तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक नंबरच MCOM 2023 क्रेडिट पॅटर्न म्हणून कोर्स दिसेल. याचे एक्झाम फॉर्म आज दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी सुरू झालेले आहे. याची विदाऊट लेट फी लास्ट डेट ही 30 ऑगस्ट आहे. तर लेट फीसह तुम्ही 2 सप्टेंबर 2024 पर्यंत फॉर्म भरू शकता. ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो, डेट जर का वाढवली तर त्या संदर्भातली माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला निश्चित भेटेल. थोडंसं बॅकला या. बॅकला आल्यानंतर इथे तुम्ही खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोसीड टू लॉग इन टॅब दिसेल. त्या बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही स्टुडंट प्रोफाईल सिस्टीममध्ये तुम्ही येताल. ओके. सो या बटनावर काय करा, क्लिक करा किंवा खालती जरी स्क्रोल केलं तर इथे तुम्हाला स्टुडंट, कॉलेज आणि ॲडमिन सपोर्ट दिसेल. आपण स्टुडंट आहात तर आपण स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन या 2 बटनाचा वापर करू शकता. त्याच्यात क्रिएट अकाउंट कुणी करायचं ते पहिल्यांदा सांगतो आणि लॉग इन कुणी करायचं ते तुम्हाला सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही PGला आहात. जे विद्यार्थी UG SPPU मधूनच झालेले आहे तर त्यांच्याकडे ऑलरेडी त्यांच्या एक्झाम फॉर्मचा युजरनेम पासवर्ड असेल तर ते विद्यार्थी डायरेक्ट काय करतील, लॉग इन बटनावर क्लिक करतील. पण एखादा विद्यार्थी असा असेल की ज्यांनी YCMमधून BCom केलं, BA केलं आणि आता तो MCOM जे काही आहे ते SPPU मधून करत असेल तर त्याच्याकडे SPPUचं अकाउंट नाही आहे, तर तो काय करेल, त्यावेळेस इथे क्रिएट अकाउंट तो करणार आहे. ओके. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की एखादा विद्यार्थी जर का अंडर ग्रॅज्युएशन डिग्री कोर्स जर का त्यांनी पुणे विद्यापीठातूनच केला असेल आणि आता जर का PG पुणे विद्यापीठातच करत आहे तर त्याच्याकडे ऑलरेडी लॉग इन आहे म्हणून त्याला डायरेक्ट लॉग इन बटनावर क्लिक करून त्याला फॉर्म भरता येईल. पण ज्याच्याकडे अकाउंटच नाही आहे, जो ऑलरेडी UGला कदाचित शिवाजी विद्यापीठाकडे असेल, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात असेल किंवा आणखीन एखाद्या सोलापूर विद्यापीठातून पुणे विद्यापीठात आलेला असेल तर त्यावेळेस त्यांनी काय केलं पाहिजे, क्रिएट अकाउंट या बटनावर क्लिक करून त्यांनी फॉर्म भरायचा आहे. आता माझा एक विद्यार्थी आहे, तो YCMकडून त्यांनी BComची डिग्री पूर्ण केलेली आहे, तर आपण त्याची माहिती या ठिकाणी टाकणार आहोत. ओके. सो त्याच्याकडे पुणे विद्यापीठाचा अकाउंट नाही म्हणून त्यांनी क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक केलेलं होतं. तर अकाउंट कसं क्रिएट करायचं ते बघा. इथं नॅशनॅलिटी दिलेली, ती काय करा, तुम्ही इंडियन सिलेक्ट करा. त्यानंतर इथे स्टुडंट नेम आहे, हे नेम ॲज पर युअर प्रिव्हियस मार्कलिस्ट तुम्ही मेन्शन करायचं आहे. म्हणजे तुमच्या मार्कलिस्टवर जर का आडनाव, तुमचं नाव आणि वडिलांचं नाव असेल तर त्या सिरियल वाईज तुम्ही काय केलं पाहिजे, नाव मेन्शन करायचं आहे. खूप कमी तुरळक विद्यार्थ्यांच्या एक्झाम फॉर्ममध्ये जे काही स्वतःचं नाव, वडिलाचं नाव आणि नंतर आडनाव येतं, पण बहुतेक 99% विद्यार्थ्यांच्या रिझल्टवरती अगोदर आडनाव राहतं, नंतर स्वतःचं नाव असतं, नंतर वडिलांचं नाव असतं. सो ती सिक्वेन्स तुम्ही या ठिकाणी टाका. त्यानंतर तुमचा ॲक्टिव्ह असलेला मेल ID आणि मोबाईल नंबर टाका.
त्यावरती OTP येणार आहे. इथं व्हेरीफाय ईमेल आणि मोबाईल नंबर या बटनावर क्लिक करा. तुम्हाला OTP येईल. तर तुम्हाला मेसेज येईल की ईमेल OTP आणि मोबाईल OTP हॅज बीन सेंड सक्सेसफुल टू युअर ईमेल ID अँड मोबाईल नंबर. तर इथे क्लोज बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला जो ईमेलवरती मेल आलेला असेल तर तो OTP टाका. टेक्स्ट मेसेज मोबाईलमध्ये आला तो OTP टाका. त्यानंतर इथे तुम्हाला नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे. ओके, तर 6 डिजिटपर्यंत तुम्ही पासवर्ड क्रिएट करू शकता. त्याच्यात कोणतेही सिम्बॉल वगैरे वापरण्याची गरज नाही. तिथे तुम्ही डेट ऑफ बर्थ वापरा, तुमच्या मोबाईलचे पहिले किंवा शेवटचे 6 डिजिट वापरा तरीसुद्धा चालून जाईल, किंवा जो आकडा तुमच्या लक्षात राहील तो जरी टाकला तरी चालेल. ओके, सो इथे चूज पासवर्ड टाका, कन्फर्म पासवर्ड टाका. त्यानंतर इथे तुमचा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाका आणि क्रिएट बटनावर क्लिक करा. क्रिएट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल अकाउंट क्रिएट सक्सेसफुली, सो गो टू लॉग इन या बटनावर क्लिक करा. आता बघा, मगाशी सांगितल्या पद्धतीने जर का एखाद्या विद्यार्थ्याचा ऑलरेडी लॉग इन ID आहे तर त्यांनी लगेच लॉग इन बाय बटनावर क्लिक करायचं. इथे लॉग इन बाय बटनावर क्लिक करा. इथे मेल ID किंवा मोबाईल नंबर दिसेल, त्यापैकी एक ऑप्शन काय करा तुम्ही सिलेक्ट करा. ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर आता जसं एखाद्या विद्यार्थ्याने नवीन अकाउंट क्रिएट केलं तर तो मोबाईल नंबर किंवा मेल ID इथे लॉग इन बायमध्ये सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर पासवर्ड आत्ता जो क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड टाका. एखाद्या विद्यार्थ्याला पासवर्ड पाठीमागच्या वर्षी कोणता टाकला माहीत नसेल तर त्यांनी फॉरगेट पासवर्डमध्ये जाऊन पासवर्ड फॉरगेटची प्रोसेस करा आणि लॉग इन करा. इथे आपण काय केलं आहे, लॉग इन बाय केलं, पासवर्ड टाकला, कॅप्चा टाकला आणि लॉग इन बटनावर क्लिक केला. आता इथे 2 प्रकारे, ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी अकाउंट नव्हतं, आत्ता अकाउंट क्रिएट केलं तर त्यांना या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. तर इथे त्यांना डायरेक्ट न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये जायचं आहे. आता एखादा विद्यार्थी ऑलरेडी पुणे विद्यापीठातून त्यांनी कंप्लीट केलेला असेल तर त्याला कशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसतो ते तुम्हाला आत्ता दाखवतो. बघा, या ठिकाणी बघा, इथे एक विद्यार्थी आहे. आता याचा जो काही इथं कोर्स आहे तो जरा कोर्स थोडासा वेगळा आहे. त्याचा BCom झालेला आहे, तर त्याचा PRN नंबर, इलिजिबिलिटी या BComच्या कोर्सचा येईल, त्याचं कॉलेजचं नेम या ठिकाणी येईल, त्या स्टुडंटचं नेम येईल. आणि इथे बघा, बहुतेक विद्यार्थ्यांना याच पद्धतीची टॅब दिसेल की प्रोफाईल कंप्लीट, युअर प्रोफाईल इज यूज टू अदर ॲप्लिकेशन असं नाव तुम्हाला येईल. आणि असं जर का नाव आलं तुम्हाला तर तुम्ही समजून जायचं की आपली प्रोफाईल तर किंवा आपला कोर्स जो काही आहे तो BComचा अजून तो कोर्स कंप्लीटेड हे स्टेटस विद्यापीठाने केलेलं नाही. तर ज्यांच्या याच्यामध्ये इथं फक्त येलो किंवा ग्रीन कलरमध्ये तुम्हाला जर का इथे फक्त प्रोफाईल कंप्लीटेड असं नाव जर का दिसत असेल तर तुम्ही आपल्या महाविद्यालयाकडे परीक्षा विभागाला संपर्क करा. त्यांना महाविद्यालयातून कॉलेजच्या लॉग इन थ्रू त्यांना कोर्स कंप्लीटेडची रिक्वेस्ट विद्यापीठाला पाठवायला हवा. सोबत तुम्ही त्यांना एक ॲप्लिकेशन लिहून द्या आणि तुमचा जो काही फायनल इयरचा रिझल्ट असेल तो जर का रिझल्ट दिला तर तुमचा कोर्स कंप्लीटची रिक्वेस्ट विद्यापीठाकडे पाठवल्यानंतर विद्यापीठ एका दिवसात ती कोर्स कंप्लीटची रिक्वेस्ट अप्रूव्ह करेल. मग तुम्हाला इथे कोर्स कंप्लीट झाल्यानंतर इथे शेवटी न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये जाऊन तुम्हाला परीक्षा फॉर्म काय करायचा आहे, भरायचा आहे. आता मी तो तुम्हाला कोर्स कंप्लीटेड कसा दिसतो त्याचा एक काय करतो तुम्हाला फोटो दाखवतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आता या प्रोफाईलमध्ये तुम्हाला इथे कोर्स कंप्लीट या नावाने तुम्हाला काय दिसेल, प्रोफाईलमध्ये टॅब दिसेल. म्हणजे इथे प्रोफाईल स्टेटसमध्ये इथं कोर्स कंप्लीट या पद्धतीचा टॅब दिसला तर इथे तुम्हाला न्यू क्रिएट ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्हाला काय करता येईल, फॉर्म भरता येईल. पण इथं जर का ग्रीन कलरमध्ये जर का प्रोफाईल कंप्लीटेड दिसत असेल तर तुम्हाला न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये जाऊन तुम्हाला MComचा फॉर्म भरता येणार नाही. तर हा कोर्स कंप्लीट येण्यासाठी तुम्ही काय करा, कॉलेजकडून रिक्वेस्ट पाठवायला हवं. बहुतेक विद्यापीठांनी 70 ते 80% प्रोफाईल कंप्लीटेड केलेलं आहे. पण तरी जर का काही जणांच्या प्रोफाईल कंप्लीट झाल्या नसतील किंवा कोर्स कंप्लीट झाला नसतील तर त्यांनी महाविद्यालयात संपर्क करा आणि कोर्स कंप्लीटची रिक्वेस्ट पाठवायला हवा. ती कशी पाठवायची त्या संदर्भातला माहिती देणारा व्हिडिओ पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो देखील तुम्ही काय करू शकता, बघू शकता. आता आपण काय करूया, न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये क्लिक करूया. आणि आता आपण जुने विद्यार्थी किंवा नवीन विद्यार्थी या दोघांनी काय केलं, आता न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये क्लिक केलं तर इथे तुम्हाला कोर्स एनरोलमेंट दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल करा, इथे तुम्हाला स्टुडंट टाईप दिसेल. सिलेक्ट बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, एक आहे न्यू आणि दुसरा आहे एक्झिस्टिंग. तर कुणी कोणतं टॅब वापरायची ते तुम्हाला सांगतो. न्यू टॅब कुणी वापरायची तर जे विद्यार्थ्यांनी आत्ता MComला म्हणजे PGला ॲडमिशन घेतलेलं आहे बट ज्यांच्याकडे इलिजिबिलिटी नंबर आत्ता MComचा नाही आहे बरं का. तुम्ही जरी BCom झालेला असेल तर BComचा इलिजिबिलिटी PRN नंबर तुमच्याकडे असेल, पण तुमच्याकडे MComचा जर काही इलिजिबिलिटी नंबर नसेल तर तुम्ही या ठिकाणी न्यू ऑप्शन सिलेक्ट
करा. ज्या विद्यार्थ्याकडे M.Com ॲडमिशन झालेलं आहे आणि M.Comला कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थ्यांना इलिजिबिलिटी नंबर जर का दिला असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करा, इथे एक्झिस्टिंग हे ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे इथे तुम्हाला समजलं असेल न्यू कोणाला सिलेक्ट करायचं आणि एक्झिस्टिंग कोणाला करायचं. आता जवळजवळ 99% मी असं गृहीत धरतो की आत्ता विद्यार्थ्यांकडे इलिजिबिलिटी नंबर नाही आहे, तर त्यांनी काय करा, न्यू बटनावर क्लिक करा. ओके, न्यू बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पुढची माहिती आहे कोर्स किंवा डिपार्टमेंट पन कोड, म्हणजे तुम्हाला तुमच्या कॉलेजचा पन कोड लागतो. आता तो जर का तुम्हाला तुमच्या कॉलेजने प्रोव्हाइड केला नसेल तर तो कसा सर्च करायचा, तर या ठिकाणी बघा डू नॉट नो युअर कॉलेज पन कोड या बटनावर काय करा, क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, जसं पुणे, नगर, नाशिक असेल, जे काही असेल ती तुमची डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. म्हणजे तुमचं कॉलेज ज्या एरियात आहे तो एरिया तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट करायचा. हवं तर तुम्ही एवढ्या 2 माहिती भरून नुसतं सर्च बटनावर क्लिक केलं तरी चालेल. जसं मला नाशिक डिस्ट्रिक्टमधील येवला तालुक्यातील मला एक कॉलेज सर्च करायचं आहे, सो मी एवढी 2 माहिती भरली आणि सर्च बटनावर क्लिक केलं तर मला त्या कॉलेजचं लगेच नाव, पन कोड दिसला, कॉलेजचं नाव दिसलं, डिस्ट्रिक्ट, तालुका सगळी माहिती आली. तर या ठिकाणी हा जो काही नंबर दाखवलेला आहे इथे पन कोड म्हणून, हा काय करा, कॉपी पेस्ट करा. ओके, हा काय केला, आता मी इथे कॉलेज किंवा डिपार्टमेंट पन कोड कॉपी करून टाकला. पुढं टॅब बटन दाबलं का लगेच मला इथे कॉलेजचं नेम आलं, श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठान पुणे, विश्वलता आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज भाटगाव येवला नाशिक वगैरे ही संपूर्ण माहिती आली. प्रिन्सिपल सरांचं नेम पण आलं. त्यानंतर इथे मी कोर्स टाईपमध्ये क्लिक करेल. तर कोर्स टाईपमध्ये बघा त्या महाविद्यालयात कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहे त्याची यादी या ठिकाणी येईल. आता काही ठिकाणी असा प्रश्न येणार आहे की काही ठिकाणी अंडर ग्रॅज्युएशनचे कोर्स होते आणि याच वर्षी PGचे कोर्सेस आले, तर त्यांचं जर का नाव या ठिकाणी ड्रॉपडाऊनमध्ये दिसत नसेल परीक्षा विभागाला संपर्क करा. ते विद्यापीठाशी संबंधित विभागाला संपर्क करतील आणि मग या ठिकाणी त्यांचं नाव येऊन जाईल. ओके, सो मी या ठिकाणी आता M.Com कोर्स दिसतो आहे तर मी M.Com बटनावर काय केलं, क्लिक केलं. त्याच्यानंतर कोर्समध्ये मी काय करणार, इथे M.Com सिलेक्ट करणार. त्यानंतर पुढं टॅब दिलेली आहे ॲडमिशन फॉर इयर. सो इथे मी ॲडमिशन फर्स्ट इयरला घेतलं म्हणून या ठिकाणी फर्स्ट इयर सिलेक्ट केलं. तर बघा मी माहिती टाकली, कोर्स टाईप M.Com, कोर्स नेम M.Com, ॲडमिशन टाईप फर्स्ट इयर. इथे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन तुम्हाला 2 ऑप्शन आहे, एक इंग्लिश आणि मराठी. शक्यतो तुम्हाला पेपर जरी मराठी मीडियममधून द्यायचा असेल तर तुम्ही मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश केलं तर तुमच्या रिझल्टवरती सुद्धा मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश दिसून येईल, जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्याचा चांगला फायदा होईल. इथे इंग्लिश बटनावर आपण काय केलं, क्लिक केलं. त्यानंतर इथे तुम्हाला ABC ID मेन्शन करायचा आहे. बघा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हा जो काही ID आहे तो तुम्हाला डिजिलॉकर थ्रू क्रिएट करायचा आहे. तुमचा जर का TY पर्यंतचा जो ID असेल तोच ID राहील. त्याच्यातली माहिती अपडेट कशी करायची त्या संदर्भातला माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा. इथे मी ABC ID टाकला आणि त्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल केलं. ओके, या ठिकाणी स्क्रोल केल्यानंतर आता इथे तुम्हाला प्रिव्हियस एक्झामिनेशन डिटेलची माहिती भरायची. म्हणजे तुम्ही याच्या अगोदर कोणत्या इयरला होता, म्हणजे तुमचं UG कशात झालेलं आहे. मग या ठिकाणी जसं कोर्स नेम BCom, त्यानंतर बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी नेम काय आहे, मग तुम्ही पुणे विद्यापीठातून केले तर त्याला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी म्हणा, YCM असेल तर YCM नाशिक म्हणा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असेल तर ते नाव टाका, कोल्हापूरचं श्री शिवाजी विद्यापीठ असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. सोलापूर असेल तर सोलापूरचं ज्या त्या विद्यापीठाचं नाव त्या ठिकाणी टाका. त्याच्यानंतर पास आऊट मंथ आहे. आता याच्यात पास आऊट मंथ म्हणजे कोणतं टाकायचं, ज्या इयरला तुम्ही परीक्षा दिली. तुमच्या रिझल्टवर असतं वरती इयर, एप्रिल 2024, एप्रिल 2023, तर तुम्ही या ठिकाणी ते मंथ टाका. इयर इथे 2023-24 कधी पासआउट झाले ते टाका. मार्क्स सिस्टीममध्ये जर का गेलात तर इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे, एक मार्क्स किंवा पर्सेंटेज आणि दुसरा आहे तुमचं CGPA. तर तुम्ही जे योग्य असेल ते तुम्ही टाका. तुमच्याकडे मार्क्स असतील तर मार्क्स टाका, CGPA असेल तर CGPA टाका. ओके, M.Com जे विद्यार्थी TY BComचे आहेत तर त्यांना आउट ऑफ 2500 पैकी मार्क असतात. ओके, तर तुम्ही SY TYचे मार्क मिळून ते मार्क या ठिकाणी टाका, पर्सेंटेज ऑटोमॅटिक येतील. किंवा CGPA जर का टाकला तरीसुद्धा तुम्हाला ऑटोमॅटिकली माहिती येऊन जाईल. क्लास टाका, जसं फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, A ग्रेड, O ग्रेड काय असेल ती टाका. त्याच्यानंतर सीट नंबर म्हणजे परीक्षेचा सीट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला किंवा सबमिट बटनावर क्लिक करा, तिथं माहिती येईल कोर्स एनरोलमेंट हॅज बी डन सक्सेसफुली, नाव यू फिल युअर पर्सनल इन्फॉर्मेशन. इथे क्लोज बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला तुमची पूर्ण माहिती भरायची आहे, पर्सनल डिटेल. मग इथे पहिल्यांदा सांगितलं स्टुडंट नेम,
इथं तुमचं नेम ॲज पर युअर प्रिव्हियस मार्क लिस्ट टाकायचं आहे. नाव टाकताना काळजीपूर्वक टाका, कोणतीही स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका, कारण हेच नाव तुमच्या येणाऱ्या पुढच्या रिझल्टवर राहणार आहे. तर इथे आपण नेम टाकलं, त्याच्यानंतर हे नेम देवनागरी लिपीत म्हणजेच मराठी भाषेमध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं फादर किंवा हजबंड नेम आहे, तर इथे टाकताना फादर्स नेम टाका, ओनली नेम टाका, परत वडिलांचं पूर्ण नाव टाकण्याची आवश्यकता नाही. ओके. त्याच्यानंतर फादर्स नेम हे मराठीत टाका. मदर्स नेममध्ये पण फक्त मदर्स नेम टाका. जसं एखाद्या आईचं नाव किंवा एखाद्या विद्यार्थ्याच्या आईचं नाव आपण गृहीत धरूया अनिता रमेश पवार आहे. ओके. काही विद्यार्थी असं पूर्ण नाव टाकता अनिता रमेश पवार, तर ती टाकण्याची गरज नाही, फक्त अनिता नेम या ठिकाणी टाका. ओके. तेच नाव मराठीतून टाका. त्यानंतर मेल ID मोबाईल नंबर ॲज इट इज येईल. तुमचं जेंडर सिलेक्ट करा, मेल फिमेल जे असेल ते. डेट ऑफ बर्थ टाईप करून टाका. नॅशनॅलिटी इंडियन येईल. डोमेसाईल म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्राचं आहे तर महाराष्ट्र टाका. नॉन क्रिमिनल येस नो, इथं शक्यतो नोच करा. नंतर कास्ट सर्टिफिकेट कास्ट कॅटेगरी म्हणजे तुमची कोणती कॅटेगरी, OBC ओपन SC ST NT जी असेल ती इथे सिलेक्ट करा. मायनॉरिटी असेल तर येस करा, नसेल तर नो करा. मायग्रेशन फ्रॉम जम्मू काश्मीर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. हँडिकॅप आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. एवढी माहिती भरा. त्याच्यानंतर खालती तुम्हाला फोटो अपलोड करायला लावतील. फोटोमध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे, ज्याची साईज 300 KB पेक्षा कमी पाहिजे, तर तो पासपोर्ट साईज फोटो इथे अपलोड करा. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे. सिग्नेचर ही तुम्हाला 50 KBच्या आतच अपलोड करायची आहे. दोन्ही माहिती भरा आणि थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला करस्पॉन्डिंग ॲड्रेस विचारलेला आहे, म्हणजे इथे तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे. तुम्ही ज्या गावात राहतात, जो तुमच्या आधार कार्डवर पिनकोड आहे तो तुम्ही या ठिकाणी टाका. स्टेट सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा. लोकॅलिटी म्हणजे तुम्ही नेमकी कोणत्या गावात राहतात, ज्याला ॲट पोस्ट आपण म्हणतो, ते टाका. इथं विलेज नेम पण टाका. ॲड्रेसमध्ये थोडंसं डिटेल टाका, जसं मुंडे कॉम्प्लेक्स पारेगाव रोड, किंवा त्या बिल्डिंगला 2nd फ्लोअर मुंडे कॉम्प्लेक्स पारेगाव रोड, ॲट पोस्ट सपोज भाटगाव, तालुका येवला, डिस्ट्रिक्ट नाशिक, या पद्धतीने ॲड्रेस तुम्ही टाका. जो ॲड्रेस तुमचा करस्पॉन्डिंग आहे तोच जर का परमनंट पाहिजे नसेल तर इथे चौकोन बॉक्स दिला आहे त्यामध्ये क्लिक करा. त्यामध्ये क्लिक केल्यानंतर जसाच्या तसा तोच ॲड्रेस या ठिकाणी माहिती येऊन जाईल. शेवटी काय करा, सेव्ह बटनावर क्लिक करा. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचा मेसेज येतो, पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली, युअर कोर्स एनरोलमेंट प्रोफाईल कम्प्लिटेड, नाव यू कॅन फिल युअर एक्झाम फॉर्म. इथे ओके बटनावर क्लिक करा. तर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथं लर्निंग मोड रेग्युलर येईल, कोर्स एनरोलमेंट इथे MCOM दिसेल, कॉलेज इन्फॉर्मेशनमध्ये तुमचा कॉलेजचा कोड, कॉलेजचं नेम दिसेल, पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं नेम, मदर्स नेम दिसेल. थोडंसं उजव्या बाजूला स्क्रोल करा, इथे डॅशबोर्डमध्ये तुम्हाला ॲक्शन कॉलम दिसेल. तर आता बघा, काही विद्यार्थ्यांनी ABCID जर का चुकीचा नमूद केलेला असेल तर या ठिकाणी अपडेट ABCIDमध्ये जाऊन तुम्ही तो अपडेट करू शकता. ओके. अदरवाईज तुम्हाला वाटतं की नाही माझा फॉर्म व्यवस्थित आहे, बरोबर आहे, तर डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, इथे एक्झाम फॉर्मवरती क्लिक करू शकता. एक्झाम फॉर्ममध्ये क्लिक करा. इथे ऑनलाईन एक्झाम फॉर्म दिसेल, खालती स्क्रोल करा, प्रोसीड बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्ड दिसेल. इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे, एक फर्स्ट इयर आणि दुसरा आहे अदर दॅन फर्स्ट इयर. तुम्ही PGचा फॉर्म भरत आहात म्हणून तुम्हाला इथे अदर दॅन फर्स्ट इयर सिलेक्ट करायचं आहे आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुमचं स्टुडंट बेसिक डिटेल येईल. इथं पॅटर्न नेमवर काय करा, क्लिक करा. पॅटर्न नेम 2023 तुम्ही सिलेक्ट करा. ओके. पॅटर्न नेम 2023 सिलेक्ट केल्यानंतर तुमचं स्टुडंट नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, मेल ID, मोबाईल नंबर, परमनंट ॲड्रेस ही माहिती तुमची बरोबर येईल. थोडंसं आणखीन स्क्रोल केल्यानंतर कॉलेज नेम, फॅकल्टी नेम, पॅटर्न नेम, आधार नंबर, युनिपुणे ID, मीडियम, मायनॉरिटी, फिजिकल हँडिकॅप एवढी माहिती तुम्हाला येणार आहे. ती डायरेक्ट काय करा, नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढे जा. इथे तुम्हाला तुमचे सब्जेक्ट जी काय आहे MCOMला टोटल 8 स्पेशलायझेशन अवेलेबल असतात. आता तुम्ही ज्या कॉलेजला आहात तर त्या कॉलेजमध्ये नेमकी कोणता स्पेशलायझेशन तुम्ही घेतला आहे तो तुम्ही सिलेक्ट करा. जसं मी माझ्या ज्या कॉलेजमध्ये आहे तर तिथे काही विद्यार्थ्यांनी ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टीम घेतला आहे, काही विद्यार्थ्यांनी ॲडव्हान्स मार्केटिंग घेतला आहे. ओके. जसं शारदानगर महिला महाविद्यालय बारामतीचा असेल तर त्यांच्याकडे बँकिंग अँड फायनान्स आहे, म्हणून ते सेकंड लास्ट ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स विषय सिलेक्ट करतील. आता हा जो काही विषय आहे विद्यार्थी त्यांनी ॲडव्हान्स मार्केटिंग विषय सिलेक्ट केला तर आपण ॲडव्हान्स मार्केटिंग या बटनावर क्लिक करणार आहोत.
तर आता सब्जेक्ट कसे सिलेक्ट करायचे हे काळजीपूर्वक बघा. इथे तुम्हाला पहिले जे काही 3 सब्जेक्ट दाखवले हे कंपल्सरी आहे. इथे कुठेही तुम्हाला बाकीचे टिक मार्क काढायचे नाही, नव्याने मेन्शन पण करायचं नाही. ऑप्शनल सब्जेक्ट दिसतील, हे सगळे 3 सब्जेक्ट तुमच्या स्पेशलायझेशन सब्जेक्ट रिलेटेड असतील. या तिन्ही सिलेक्ट कॉलमला काय करा, क्लिक करा. बाकीचे कुठेही क्लिक करण्याची आवश्यकता नाही. ओके. त्यानंतर इथे सॉफ्ट स्किल ऑप्शनल सब्जेक्ट आहे. इथे 191 आणि 192 आणि 193 दिलेला आहे. या दोघांपैकी एक सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा. आता आमच्या कॉलेजकडे 192 इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी आहे, म्हणून आम्ही तो काय करणार आहे, सिलेक्ट करणार आहे. तर बघा मी या ठिकाणी इथं 191 नंतर मॅनेजमेंट अकाउंट रिसर्च मेथोडॉलॉजी ॲज इट इज टिक मार होती ती तशीच आहे. मी ऑप्शनल सब्जेक्टचे तिन्ही विषय या ठिकाणी सिलेक्ट केले आणि सॉफ्ट स्किल ऑपरेशनचा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये मी 192 हा सब्जेक्ट सिलेक्ट केला. ओके. हा सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर आणखीन आपल्याला मेजर कंपल्सरी सब्जेक्ट याच्यापैकी एक सब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. इथे बघा बिझनेस स्टॅटिस्टिक, इंडस्ट्रियल इकॉनॉमिक अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्लिकेशन या तिघांपैकी एक विषय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. जसं आमच्या कॉलेजकडे इंडस्ट्रियल इकॉनॉमिक आहे म्हणून मी मधला जो काही इंडस्ट्रियल इकॉनॉमिक आहे तो सब्जेक्ट मी सिलेक्ट करतो आणि शेवटी सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. ओके. सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फीज डिटेल्स येईल. 870 रुपये फी ॲक्युरेट आहे, कुठेही चूक त्याच्यामध्ये नाही. ओके. सो खालती अजून स्क्रोल करा. इथे तुम्हाला प्रिव्ह्यू किंवा कन्फर्म बटन दिसेल. जर का तुम्हाला फॉर्म बरोबर वाटत असेल तर तुम्ही इथे चौकोन बॉक्स दिला त्या बॉक्सवर क्लिक करा आणि कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करा. कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा एक्झाम फॉर्म डाउनलोड होईल. तर फॉर्ममधली माहिती बरोबर आहे का नाही बघा. इथे सब्जेक्टमध्ये तुमचे 8 सब्जेक्ट दिसत आहे का नाही तर काळजीपूर्वक बघा. इथे 191, 92 हे झाले 2 सब्जेक्ट. जे तुमचे नंतर पुढचे 6 सब्जेक्ट आहे का ते एकदा चेक करा. तर माझ्याकडे 2 + 6 असे मिळून 8 सब्जेक्ट आहे आणि इकडच्या टिकमार्क देखील ह्या काय आहे, बरोबर आहे. त्याच्यात ह्युमन राईट्स आणि सायबर सिक्युरिटी हे कॉलेज लेवलला त्याची परीक्षा होईल, विद्यापीठ लेवलला त्याची परीक्षा होणार नाही. ओके. थोडंसं दुसऱ्या पेजला जर का आलात तर तुमची फीज डिटेल्स वगैरे येईल आणि इथे शेवटी तुम्हाला प्लेस डेट मेन्शन आहे आणि इकडे उजव्या बाजूला खालती तुम्हाला सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट नाव दिलेलं आहे, त्यावरती काय करा, सिग्नेचर करा. इथे स्टॅम्प अँड सिग्नेचर ऑफ प्रिन्सिपल सांगितलं म्हणजे कॉलेजमधल्या HOD किंवा जी अथॉरिटी दिलेली एक्झाम फॉर्म चेक करायला त्यांच्याकडून फॉर्म चेक करा आणि अकाउंट डिपार्टमेंटमध्ये फीसह आणि डॉक्युमेंटसह फॉर्म जमा करा. तर या फॉर्म बरोबर शक्यतो कोणते डॉक्युमेंट जोडायचे, तुमचे फायनल इयरचं मार्कलिस्ट जोडायचा, तुमचं ABC IDची झेरॉक्स जोडायची. काही ठिकाणी कॉलेजवाले अँटी रॅगिंगचे फॉर्म किंवा बाकीचे काही फॉर्म्स असतील त्यांचे ते जमा करून देखील घेतात. पण बऱ्यापैकी हे 2 तरी डॉक्युमेंट तुम्ही सोबत ठेवले पाहिजे. एक तर फायनल इयरचा रिझल्ट आणि तुमचा ABC ID. काही जण कॉलेजमध्ये ॲडमिशन फीची सुद्धा डिमांड करतात. तर जशी कॉलेजची प्रोसिजर असेल तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला एक्झाम फॉर्ममध्ये विदिन टायमिंगमध्ये काय करायचं आहे, सबमिट करायचे आहेत. आता बघा इथे जो काही तुमचा स्टुडंट प्रोफाईलचा डॅशबोर्ड दिसतो, इथे तुमचं एक्झाम फॉर्म डिटेल्स दिसेल. इथे सिरियल नंबर, ॲप्लिकेशन ID, तुमचा कोर्स नेम, ॲप्लिकेशन स्टेटस इथे तुम्हाला कंप्लीट दिसेल. नंतर रिमूव्ह बटन आहे, प्रिंट बटन आहे. तर इथे ॲप्लिकेशन स्टेटस जर का कंप्लीट दिसत असेल तर याचा अर्थ तुमचा फक्त परीक्षा फॉर्म काय झालेला आहे, भरलेला आहे. ज्यावेळेस तुमचं कॉलेज तो फॉर्म इनवर्ड करेल म्हणजे विद्यापीठाला पाठवेल त्यावेळेस तिथं ॲप्लिकेशन स्टेटस म्हणून तिथे तुम्हाला इनवर्ड असा टॅब दिसेल. तुमचे जर का सपोज लास्ट डेट ही 30 ऑगस्ट आहे तर 30 ऑगस्ट 2024पर्यंत तुम्ही काय करायचं आहे, हे स्टेटस बघायचं आहे. इथे जर का कंप्लीट दिसत असेल तर ठीक आहे. जर त्याच्यामध्ये इनवर्ड जर का दाखवलं नसेल तर तुम्ही लगेच काय करा, लास्ट डेटच्या अगोदर तुमच्या त्या अधिकाऱ्यांना भेटा की सर मी तर फॉर्म जमा केला, अजून फॉर्म इनवर्ड केला नाही. कारण फॉर्म जर का इनवर्ड केला नाही तर तुमचा किंवा इथं जर का इनवर्ड स्टेटस दिसत नसेल तर तुमचं हॉल तिकीट जनरेट होणार नाही. कधी नजर चुकीनं कॉलेजच्या क्लर्ककडून किंवा संबंधित व्यक्तीकडून फॉर्म इनवर्ड करायचा बाकी राहिलेला असतो. तर त्याच्याकरता आपण काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. कधी इथं इनकम्प्लीट ॲप्लिकेशन स्टेटस दिसत असेल तर रिमूव्ह बटनावरती क्लिक करून तुम्ही फॉर्म काय करू शकता, भरू शकता. सो या पद्धतीने तुम्ही काय केलं पाहिजे, एक्झामचा फॉर्म हा भरला गेला पाहिजे. तुम्हाला जिथे कुठे अडचण येत असेल तर आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क करा किंवा अधिक माहितीसाठी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ नमूद केलेले आहेत, त्या देखील व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.